हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3. कर्मयोग. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 17 वर थांबलो होतो, राईट? जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे, त्याला काहीच कर्तव्य राहत नाही, राईट? 3 व्याख्या वापरल्या गेल्या होत्या. आत्मरतीर, आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट. मग आपण ह्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत जे वर्णन बघत आलो आहोत, श्लोक नंबर 1 पासून जर आपण रिकॅप केलं तर आपण बघितलं होतं की अर्जुनाचा प्रश्न होता की कर्मयोग श्रेष्ठ की ज्ञानयोग श्रेष्ठ. मग भगवंताने सांगितलं की कर्मयोग श्रेष्ठ आहे. त्यानंतर मग भगवंतानी श्लोक नंबर 9 पासून पुन्हा सांगायला सुरुवात केली की जरी कर्मयोग श्रेष्ठ असेल पण सुरुवात कुठनं होईल? कर्मकांडापासून होईल. मग त्यांनी श्लोक 9 पासून सांगितलं की या जगात प्रत्येकाला कार्य तर करावंच लागतं. मग आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरता आपण यज्ञ करावेत. आपण जे काय करणार ते भगवत परायण होऊन करावं, जेणेकरून आपल्या गरजा पूर्ण होतील आणि प्लस आपण शुद्ध होत जाऊ. दोन्ही गोष्टी प्राप्त होतील. श्लोक नंबर 9 त्यानंतर मग 10-11 पासून त्याने सांगायला चालू केली भगवंताने की या जगामध्ये कसं कॉस्मिक लेवलला एक भगवंतानी अरेंजमेंट बनवून ठेवलेली आहे की देवता आणि मनुष्य आणि मनुष्यांमध्ये परस्पर सहकार्य. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य हे 4 जे वर्ण आहेत त्यांनी आपापसामध्ये सहकार्य करावं आणि ह्या सगळ्यांनी मिळून देवी देवतांची सहकार्य करावं आणि दोघांच्या सहकार्यामुळे मनुष्याच्या गरजा त्यांना पूर्ण होतील यज्ञाच्या मार्फत. मग 13, 14, 15, 16 या श्लोकांमध्ये भगवंताने सांगितलं की अशा प्रकारे जो या जगामध्ये जगतो आणि आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता ईश्वरावरती अवलंबून राहतो, त्याच्या गरजा पण पूर्ण होतात आणि तो शुद्ध पण होत जातो. ह्या जगातील जे अनर्थ आहेत ज्याला आपण अक्वायर केलेलं आहे ह्या भौतिक जगामध्ये आपल्या प्रवासामध्ये, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, आश्चर्य यांच्यापासून पवित्र होत तो भगवत धामाकडे किंवा ह्या अध्यायाच्या भाषेमध्ये अध्यात्माकडे प्रगत होत जातो. त्यानंतर मग एवढं सांगितल्यावरती मग आता भगवंत कर्मकांडातनं कर्मयोगाकडे प्रगती करायला चालू करतात. श्लोक नंबर बेसिकली 16 पासून भगवंत सांगतात की जी व्यक्ती 16 मध्ये सांगतात की जे व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन करीत मनुष्य जीवनामध्ये कार्य करीत नाही ते निश्चितपणे पापमय जीवन जगते. कारण ती काय करते? आपल्या आवश्यक गरजा चोरी करून प्राप्त करते. जर आपण आपल्या गरजा चोरी करून प्राप्त केल्या तर आपल्याला शिक्षा भोगावी लागते आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी बघत नाही. तर असं होत नाही. भगवंतांचे एजंट सगळीकडे असतात. आपण कुठलंही असं स्थान नाही आहे जिथे सेक्लुडेड आहोत किंवा आपण जिथे असं नाही आहे की जिथे आपल्याला कोणी बघू शकत नाही. असं कुठलं स्थान नाही आहे, राईट? आणि अल्टिमेटली भगवंत परमात्म्याच्या रूपामध्ये आपल्या हृदयामध्ये आहेतच. आणि म्हणून आपण जे काही घेणार ते भगवंताला मागून घेतलं पाहिजे, त्यांच्या परमिशनने घेतलं पाहिजे, राईट? मग ते सांगितल्यानंतर श्लोक नंबर 17 मध्ये तुम्हाला एक भगवंतानी एक लेवल तुम्हाला वर घेऊन गेले. त्याने सांगितलं की अशा प्रकारे जो व्यक्ती 16 मध्ये सांगितलं की अशा प्रकारे जो जगतो तो सुखी आहे. पण नंतर मग 17 मध्ये म्हणतात की अशा लोकांमध्ये जो प्युरिफाय होत जो अध्यात्मवादी बनतो
अशा अध्यात्मवादी व्यक्तीला म्हणजे ह्या सगळ्या चक्रातून गेल्यानंतर आणि धार्मिक जीवन जगत 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 तो जेव्हा पूर्ण अध्यात्मवादी होतो, अशा व्यक्तीला ह्या जगामध्ये काही घेणं देणं नसतं. तो या जगापासून अलिप्त होतो, मुक्त होतो. राईट. म्हणून सत्रामध्ये सांगितलं होतं की जो आत्म्यामध्ये रममाण आहे त्याला जगामध्ये काही कर्तव्य नाही आहे. पण 18मध्ये परत म्हणतात की भले असा व्यक्ती ज्याला जगाशी काही घेणं देणं नसेल, पण जर त्याला कोणी सेवा करायला सांगितली तर त्याने सुद्धा त्याला काही प्रॉब्लेम नसतो, तो सेवा करतो. जे आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं, लास्ट 18 नंबरच्या श्लोकमध्ये. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचे त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याची त्याला काही आवश्यकताही नसते. राईट. म्हणजे इन वन सेन्स की त्याला जर कार्य मग हे सांगितल्यानंतर श्लोक नंबर 19 मध्ये भगवंत सांगतात. आय थिंक आपण 19 पण डिस्कस केला होता. राईट. 19 सुद्धा बरोबर आहे ना, का नाही केलं होतं डिस्कस? हां. 19 मध्ये भगवंत सांगतात की अशा प्रकारे कार्य केल्याने काय होईल, जर आपल्याला कार्य करायची काय आवश्यकता नाहीये, पण आपल्याकडून सांगितलं की बाबा जरा हे काम कर थोडंसं, तरी जर मी केलं तर मला काय होतं, ब्लेसिंग्स भेटतात. इवन इन ऑर्डिनरी ट्रान्झॅक्शन्स आपल्या रेग्युलर डे टू डे लाईफमध्ये आपण बघतो. कधी समजा रस्त्यात तुम्ही चालत असाल आणि चालता चालता तुम्हाला जर एखादा आंधळा व्यक्ती दिसला ज्याला रोड क्रॉस करायचं आहे, तर आता तुम्हाला ऑब्लिगेशन आहे शास्त्रांचं, मग ॲट द सेम टाईम तुम्ही मला पण करू शकता की ठीक आहे बाबा मला लवकर जायचं, तिकडे मला घाई आहे. अजून दुसरे लोक आहेत ना, ते लोक मदत करतील आणि लोक मदत करतातच. पण तुम्ही जर म्हटलात की नाही नाही मी करेन जाऊन, पुढाकार घेऊन जर तुम्ही जाऊन केलं मदत, तर काय होईल, तुम्हाला ब्लेसिंग्स भेटतील ना त्या व्यक्तीचे. किंवा समजा चालताना चालता तुम्हाला रस्त्यामध्ये एक 100 रुपयाची नोट पडलेली भेटली, तर तुम्ही ती उचलून आपल्या खिशात न टाकता अरे 100 रुपये भेटले, तुम्ही म्हटलं अरे 100 रुपये. समोर माणूस चालेल, त्याला विचारलं अरे तुमची 100 रुपये पडले का? तो म्हटलं नाही. मग तुम्ही घेऊ शकता. तो जर म्हटला की नाही, तो जर म्हटला हो, मग तुम्हाला प्रश्न पडेल नक्की याची आहे का रे बाबा, आहे ना, पण तरी देऊन टाकायची. तो म्हटला ना हो, बाकी त्याचे असेल तर तो घेईल, नसेल तर त्याचं कर्म त्याला भोगावं लागेल. राईट. मग असे जे व्हॉलेंटरीली केलेले कार्य असतात त्याला तुम्ही काय म्हणता, स्वयंसेवक, व्हॉलेंटियर्स. या व्हॉलेंटरी कार्यांना भरपूर डिफरंट लेवलचे अंडरस्टँडिंग आहेत. काही लोक पुण्य कमवण्याकरता करतात, काही लोक सेवा म्हणून करतात, आणि काही लोक याला आध्यात्मिक सेवा म्हणून करतात, सामाजिक सेवेपेक्षाही. ते डिफरंट लेवलला केल्याने डिफरंट लेवलचे त्यांना क्रेडिट्स भेटतात. जे लोक ऑर्डिनरी पुण्य म्हणून करतात त्यांना ऑर्डिनरी पुण्य भेटतात. जे लोक एक सामाजिक सेवा त्यांना पण ऑर्डिनरी पुण्य भेटतं. पण जे लोक आध्यात्मिक सेवा म्हणून करतात त्यांना आध्यात्मिक क्रेडिट्स भेटतात. तर अशा प्रकारे भगवंत म्हणतात की असं आपण या जगामध्ये वागलं पाहिजे. आता मग जेव्हा प्रश्न अर्जुनाचा येतो, राईट, मग आता ॲक्च्युली आपलं डिस्कशन काय चाललेलं आहे, अर्जुनाबद्दल चाललेलं आहे की अर्जुनाने ॲक्शन करावी की नाही करावी. अर्जुनाकरता आता ॲक्शन काय आहे, कुरुक्षेत्र युद्धभूमीवरती लढाई करणे. राईट. आणि तो म्हणतो की अशी अशी माझी कारणं आहेत, त्यामुळे मी लढाई करणार नाही. पण भगवंताने सांगितलं की ही जी कारणं आहेत ती व्हॅलिड नाही आहेत, तुला कार्य करावं लागेल, कारण तू काय आहेस, जीवात्मा आहे, सतत कार्यशील आहेस, आणि तू आपल्या वृत्तीप्रमाणे कार्य नाही केलंस तर तुला एक दिवशी बाय फोर्स आपल्या वृत्तीप्रमाणे कार्य करावंच लागेल. बेटर तू कार्य कर ना. मग नंतर अर्जुन म्हणू शकतो की नाही पण मी आता मुक्त झालो आहे जगात, मला काय घेणं देणं नाही आहे. मी तुमची भक्ती करून किंवा अध्यात्म करून मी काय झालेलं आहे. जर से फॉर एक्झाम्पल जर अर्जुनाने म्हटलं की मी संतुष्ट आहे भगवंत, मला गरज नाही आहे काय, मला राज्य नको, मी सुखी आहे, मला काय नको आहे. काय काय लोक कधी कधी म्हणतात ना मला काही नको, म्हटल्यास तुम्ही जावा ते बिल्डिंग बांधा, मी आपला
हरे कृष्ण. हा येस माताजी, आवाज येतोय. आवाज येतोय आवाज, वाचा वाचा. श्लोक नंबर 20. सिद्धी नास्तिता जनकादया लोकसंग्रहमेवापि समस्यानंतर कर्तुमहर्षी. जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकवण्याकरता तू आपले कर्म केले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस, हरे हरे कृष्ण. मग आता भगवंत इथे काय म्हणतात, उदाहरण देऊन सांगतात की अरे अर्जुन, तुला जरी असं वाटत असेल की तू काय कार्य करायची गरज नाहीये, पण तरी तू कार्य केलं पाहिजेस. का केलं पाहिजेस? कारण अशा प्रकारे कार्य केल्याने आपण या जगामध्ये लोकांना शिक्षण तुम्हाला दिसेल कधी कधी. मग आता महाराजांना याची गरज आहे का नाही एक तऱ्हेने, कारण त्यांची जी प्युरिटी आहे, डिवोशनल कॉन्शियसनेस, ती त्याला कोणी कधी आपण मोजू पण शकत नाही. पण तरी सुद्धा ते दुसऱ्या दिवशी येणार, सोबत बसून चॅन्टिंग करणार. का? त्यांना गरज नाही आहे. इज ऑलरेडी कृष्णा कॉन्शियस. बट स्टील वेन ही इज ॲक्टिंग ॲट द लेवल ऑफ साधका, उत्तम अधिकारी आहेत ते, पण ते मध्यम अधिकारीच्या स्तरावरती येतात. सी, प्रिचिंग म्हणजे मध्यम अधिकारी. प्रिचिंग करण्याकरता मध्यम अधिकारी स्तरावरती यावं लागतं. रिव्हिलिंग बाय अवर एक्झाम्पल्स, आपल्या उदाहरणाद्वारे दाखवणे. मग ते येऊन दाखवतात. इट्स अ थँकलेस टास्क. गरज नाही आहे, पण तरीसुद्धा सगळ्यांकरता एक्झाम्पल एस्टॅब्लिश करण्याकरता ते अशा प्रकारे वागतात, जेणेकरून आपल्याला ते लेसन भेटतील की नाही नाही जरुरी आहे आपल्याकरता. मग ॲज अ साधका आपण समजा आपल्या असा जर प्रसंग झाला तर आपण त्याला एक लेसन घेऊ शकतो की नाही नाही मला गरज है ना. बाकी रेस्ट वगैरह या फिर जो भी रिकवर होना है वो तो बाद में किया जा सकता है, लेकिन कुछ पार्ट तो मुझे अटेंड करना जरूरी है. वाय? बिकॉज दिस इज इम्पॉर्टंट. अदरवाईज एक्झाम्पल नसेल तर आपण लर्न करणार नाही. त्याचप्रकारे भगवंत काय करतात की जेव्हा इथे आपल्याला शिकवतात तेव्हा उदाहरणाद्वारे शिकवतात. उदाहरण काय दिलेलं आहे? जनक महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. राईट. आणि प्रभुपाद तात्पर्याने म्हणतात, जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी होते. बघा नीट वाचा ती लाईन. जनक सारखे सर्व राजे, जनक म्हणजे सीतादेवीचे वडील, जनक सारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी होते, म्हणून वेदोक्त कर्मांचे पालन करण्याचे त्यांना बंधन नव्हते. तरी सुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरता त्यांनी सर्व विहित कर्मांचे आचरण केले. जे तुम्हाला मी आता उदाहरण दिलं महाराजांचं. दॅट्स वाय समटाईम आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं बरंच दिसेल, वी मे नॉट नीड बट देन वी स्टील नीड. वाय? बिकॉज दॅट इज अवर सर्व्हिस. आता जनक महाराजांची काय स्टोरी आहे? जनक महाराजांची स्टोरी तुम्ही जर ऐकली असेल किंवा तुम्ही ऐकाल, जनक महाराजांच्या स्टोरीमध्ये येतं की जनक महाराज हे त्यांच्या महलमध्ये भागवत कथा ऐकण्याकरता वैष्णवांना बोलवायचे. दररोज भागवत कथा व्हायची त्यांच्या राजमहलमध्ये. तर कसं व्हायचं की ते कथाकारांना पहिले बसायचे, मग सगळे मंत्री वगैरे यायचे, जे काय असतील ते मंत्री, मुख्यमंत्री, उपमंत्री जे काय असतील ते, आणि मग वाट बघायचे की जनक महाराज कधी येतील. परंतु जनक महाराज थोडा लेट यायचे. तर हे सगळे जे पुजारी होते, म्हणजे जे आपले मंत्री होते, ते विचार करायचे की अरे हे जे कथा करणारे लोक आहेत, पूर्व आहेत, त्यात कोणी आहेत ते, हे लोकांना कदाचित पैसा करता राजाची वाट बघतात की राजा आल्यावरतीच कथा चालू होईल. म्हणजे आम्ही आहोत म्हणजे आमचा काय आदर नाही आहे का, आणि आम्ही आल्यावरती कथा चालू नाही करावी का, असं यांच्या मनामध्ये कधी कधी विचारायचं. की हे लोक राजाला काय करतात, राजाकडनं चांगली पैसे भेटतात, दान भेटतं, म्हणून हे लोक काय करतात, वेट करतात की राजा येईल तेव्हा आम्ही कथा चालू करू, असं त्या लोकांचा एक समज होता. मग एक दिवशी काय झालं की हा गैरसमज दूर करण्याकरता एक घटना घडली. सगळी कथा चालू होती, राजा पण आले होते, जनक महाराज आणि कथेमध्ये सगळे बसले होते, कथा ऐकत होते.
आणि अचानक एक न्यूज आली की अरे आग लागली आग लागली आग लागली महलामध्ये बाहेर. आणि त्यांच्या पण घरं होती बाहेर सगळ्यांच्या मंत्र्यांचे लागून लागून. जेव्हा त्यांनी ऐकलं की आग लागली सगळे लगेच उठाले. सगळे मंत्री संत्री जे कोणी होते सगळे पळाले, अरे आग लागली आमच्या घराला आग लागली, वाचवा 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 आमच्या घराला वाचवा. पण जनक महाराज मात्र बसूनच राहिले. जनक महाराजांनी काय केलं सांगितलं, आपल्या दुसरे जे मंत्री होते जे त्यांना सांगितलं की तुम्ही जावा आणि बघा जे काही आवश्यक असेल ते आग विझवा. आणि त्याने सांगितलं कथा चालू राहिली. तो आणि कथा चालू राहिली. कथा चालूच होती. हे सगळे मंत्री पहिलेच पळाले दुसरे. आणि मग नंतर ते गेले तिकडे. तोपर्यंत काय त्यांनी लावलं असेल निपटारा, काय आग बंद करायचा किंवा वॉटेवर वाचू देर, ते सगळे करून आले. आणि त्यांनी बघितलं राजा तर तसंच बसलेला आहे. राजा अजून उठलाच नाहीत ना आणि राजा कथाच ऐकतोय. मग त्याच्यावरनं त्यांना कळलं की ॲक्च्युली राजाला खरंच भागवतमध्ये इंटरेस्ट आहे. असं नाही आहे की ते जे कथा करणारे होते पुरोहित लोक ते राजा करता असे उगाच थांबत नव्हते. राजाला खरंच आपल्या आध्यात्मिक जीवनाबद्दल प्रायोरिटी आहे. आणि म्हणून ते काय केलं, उठले नाहीत. जेव्हा त्याने ऐकलं की आग लागली आग लागली ते बसून राहिले आणि त्यांनी कथा ऐकली. आणि त्यांनी ॲट द सेम टाइम असं नाही केलं की अरे आग लागून राहू दे, असं पण नाही म्हटले. त्यांनी दिले इन्स्ट्रक्शन जे काही त्यांचे तिथे है ना राजमहलमध्ये फायर ब्रिगेडवाले असतील त्या टायमाचे. त्यांना म्हटलं की यू डू द नीडफुल बट आय एम गोइंग टू सिट हिअर अँड लिसन द कथा. सी तुम्हाला आता ह्या उदाहरणावरून त्यांना तर कळलंच त्या मंत्र्यांना की राजा हा काही साधारण राजा नाही आहे. आणि पूर्वी त्यांना पण कळलेलं आहे की राजाची आध्यात्मिक गुणवत्ता किती आहे. आता ह्या उदाहरणावरून मी असं म्हणत नाही की उद्या तुमच्या घरात आग लागली, कुठे काय झालं, सिलेंडर फुटला किंवा काय झालं तर तुम्ही म्हणू नका अरे चॅन्टिंग करते रहूंगा मैं, फटने दो, सब होने दो, बाजू वाली बिल्डिंग में आग लग गई चलने दो. नथिंग लाईक दॅट. बट अ पॉईंट टू से इज की स्पिरिच्युअल लाईफ आणि मटेरियल लाईफ, आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन हे दोन आपले स्तर असतात. आपल्याला दोघांना प्रायोरिटी द्यावी लागते. दोघांनाही आपल्याला सोबत घेऊन जावं लागतं. कधी कधी काय होतं की आपण भौतिक जीवनामध्ये एवढे गुंतून जातो की फक्त भौतिकच गोष्टी करत असतो. वो आध्यात्मिक बाद में देखा जाएगा, बाद में देखा जाएगा. मग याने काय होतं, बॅलन्स तुटतो लाईफचा. दिस इज फर्स्ट थिंग हॅपनिंग. आणि स्पेशली इफ वी आर स्पिरिच्युअल लीडर्स, आपण जर स्पिरिच्युअल लीडर असेल तर आपण चांगलं एक्झाम्पल प्रेझेंट करत नाही लोकांसमोर. मग त्याने काय होतं की मग लोक आपल्याला बिकॉज जी आम जनता आहे, साधारण पब्लिक आहे, ती कोणाला फॉलो करते. जे लीडर लोक करतात तो नेक्स्ट वर्ष तुम्हाला येईलच, त्याला जोडूनच दुसरा वर्ष आहे पुढचा श्लोक. की मग लीडर असा असेल तर मग जनता पण तशीच बनते, राईट. आणि म्हणून आता जनक महाराजांना म्हणजे हे असं एक्स्ट्रीम एक्झाम्पल दाखवून काय प्रेझेंट करायचं आहे. जनरली असं एक्स्ट्रीम एक्झाम्पल कोणी प्रेझेंट करणार नाही, पण त्यांनी प्रेझेंट केलं आहे. हे असं एक्स्ट्रीम एक्झाम्पल दाखवून त्यांना सांगायचं आहे की जर माझ्या भौतिक जबाबदाऱ्या आहेत त्याचबरोबर माझ्या आध्यात्मिक जबाबदाऱ्या पण आहेत. मी जशी भौतिक जबाबदारी पार पाडतो माझ्या नोकरीची, घराची, ऑफिसची, वॉटेवर, त्याच प्रकारे मी माझी आध्यात्मिक जबाबदारीसुद्धा पार पाडतो. असं नाही आहे की मी फक्त भौतिक जबाबदारी एकदम चांगल्या प्रकारे पार पाडतो पण आध्यात्मिक जेव्हा येतं तेव्हा मी म्हणतो अरे नाही बाद में देखा जाएगा, कल देखा जाएगा, परसों देखा जाएगा, असं नाही. आणि म्हणून हे जे सगळे मोठे मोठे राजा होऊन गेले यांनी आपल्या जीवनाच्या माध्यमाने काय केलं, प्रेझेंट केलं, लोकांना दाखवलं की जीवन कसं जगायचं असतं. आता हे एक उदाहरण आहे, असे भरपूर उदाहरण तुम्हाला येतील. त्याने डिमॉन्स्ट्रेट केलं की मी माझ्या भौतिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडणार, पण जेव्हा मला आध्यात्मिक माझा टाईम असेल तेव्हा मात्र मी एकदम डेडिकेटेड टाईम देणार. मला चॅन्टिंग करायचं असेल तर मी चॅन्टिंगच करणार. मला जर भागवत वाचायचं असेल तर मी भागवतच वाचणार. तेव्हा मी म्हणणार नाही की ठीक है चलो थोड़ा मार्केट में जाके आता हूँ, मार्केट जाते जाते चैंटिंग हो जाएगा मेरा. ऑल्दो इन सम केसेस व्हेन वी आर रिअली बिझी वी कॅन डू दॅट. तेव्हा करू शकतो आपण एकदम बिझी असेल तेव्हा, बट नॉट तुम्ही म्हणाल की अरे दररोज मी भाजी मार्केटला जाऊन येतात तेव्हा माझा चॅन्टिंग 4 माळा होऊन जातात जाताना येताना. स्टील ॲक्सेप्टेबल. मी म्हणत नाही की नाही करू, बट ते नेहमी असं होत राहिलं तर डायरेक्ट होऊन जाते आपले चॅन्टिंग, वॉटर डाऊन होते. द बेस्ट काय की एक ठिकाणी शांत बसणे आणि चॅन्टिंग करणे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
त्याने आपल्याला जास्त फळ भेटेल, चांगलं मन लागेल आपलं, राईट. पण जेव्हा जी आवश्यकता आहे तेव्हा ते करावं. जेव्हा आपल्याला खरंच एमर्जन्सी आहे तेव्हा एमर्जन्सीची कामं करावीत घरातली. पण जेव्हा आपली स्पिरिच्युअल लाईफ आहे ती पण एमर्जन्सी आहे, तेव्हा आपण म्हणू नये की अरे अजून अभी भी काम बाकी, अभी भी काम बाकी. वो काम कभी खत्म होने वाला है नहीं जिंदगी में, तो चलते ही रहेगा. तो हमको टाइम निकालना ही पडेगा. दॅट्स वाय आता बघा तिथे प्रभुपाद काय म्हणतात तात्पर्यामध्ये, जनक राजा हे सीतादेवीचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते. भगवंतांचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीत होते, परंतु ते मिथिलाचे म्हणजे भारतातील बिहार प्रांताचा एक विभाग राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसं करायचे याचे शिक्षण द्यायचे होते, राईट. आणि म्हणून त्यांनी या जगामध्ये ही इज अ प्युअर डिवोटी ऑफ द लॉर्ड. ते भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत ना. लक्ष्मीचे वडील म्हणजे कोण? भगवंतांचे शुद्ध भक्त असणार. त्यांना काही गरज नाही आहे या जगामध्ये हे सगळे कार्य करत राहायची. ते म्हटले असते मुझे कोई जरूरत नहीं, मैं भगवान के धाम में जाके वहाँ भगवान की सेवा करूँगा. बट स्टिल ही ॲक्टेड ॲज अन रिस्पॉन्सिबल किंग. एक जबाबदार राजा म्हणून त्यांनी वावरले. आणि जबाबदारी फक्त कसली, एक राजा म्हणून नव्हे तर एक भक्त म्हणून सुद्धा त्यांनी एक्झाम्प्लिफाय केली की जेव्हा आवश्यक आहे तेव्हा मी भक्ती करणार आणि जेव्हा आवश्यक आहे तेव्हा मी प्रजेची सेवा पण करणार, बॅलन्स ठेवून, राईट. त्याचप्रकारे भगवान इथं प्रभुपाद लिहितात की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्यसखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी युद्ध केलेच. कारण त्यांना सामान्य लोकांनी शिकवायचे होते की ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेची आवश्यकता असते. आणि म्हणून जे लोक भगवद्गीतेवरनं अहिंसा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात ते महामूर्ख आहेत. बरोबर आहे का नाही? कारण गीतेतनं अहिंसा सिद्ध होऊ शकतच नाही. जिथे हिंसेची गरज आहे तिथे हिंसेची गरज आहे. जिथे अहिंसक व्हायचं आहे तिथे गीता म्हणते अहिंसक व्हा. सर्वात मोठी अहिंसा म्हणजे काय? प्रभुपाद पुढे एका तात्पर्यामध्ये लिहितील, भगवत भक्तीचा प्रचार न करणे सर्वात मोठी अहिंसा आहे. का? कारण त्याने या जगामध्ये सगळ्यांची हिंसा होत आहे. एकमेकांचे लोक हिंसा का करतायत? कारण लोक विचार करतात की हा माझा कॉम्पिटिटर आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला, एक फॅमिली दुसऱ्या फॅमिलीला, एक गाव दुसऱ्या गावाला, अशा प्रकारे स्टेट अगेन्स्ट स्टेट, कंट्री अगेन्स्ट कंट्री. है ना. आता कदाचित जर चंद्रावरती जर आपली ओळख झाली असते तर त्यांच्याशी भांडलो असतो आपण की अरे ज्यादा आदमी भेजने का नहीं इधर, अभी वीजा लगेगा, पासपोर्ट लगेगा, पैसा लगेगा, राइट. आता प्रभुपाद म्हणतात की इस दुनिया में जो कुछ भगवान का है, राइट. फिर भी लोगों ने क्या किया है? पासपोर्ट बना दिया, वीज़ा बना दिया. मेरे इधर आने का नहीं. मेरे इधर आने का नहीं मतलब क्या? तुम्हारा है क्या? नहीं, मैंने बनाया है. ये अपने बनाया मतलब क्या किया है? इधर का पहाड़, पानी, पत्थर, उधर का जो ऑइल है, यू नो, किंवा सोन्याची खाण आहे, तुम्ही बनवले का? तुम्हाला त्या एरियामध्ये भेटली म्हणून तुमचं झालं का? नाही, आमचं आहे ते. मग अशा प्रकारे भगवत भक्तीविहीन लोक ज्यांना यू नो आध्यात्मिक ज्ञान नाही आहे ते लोक अशा प्रकारे भौतिक यू नो शरीराशी तादात्म्य करून या जगात भांडत असतात आणि हिंसा करत असतात. हिंसेचं मूळ कारण ते आहे, राईट. म्हणून प्रभुपाद म्हणतात इथे की या प्रभुपाद लिहितात, आणि असं नाही की त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला युद्ध. भगवंतांनी युद्ध टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण विपक्ष युद्ध करण्यासाठी निश्चय होता. यास्तव अशा योग्य करण्यासाठी युद्धाची आवश्यकता असतेच. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल, बघा ते लाईन व्यवस्थित ऐका, कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल यत्किंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे त्यांना शिकवण्यासाठी कर्म करतो, राईट. जसं से फॉर एक्झाम्पल कुठलं एक्झाम्पल द्यावा? कधी कधी हे एक्झाम्पल द्यावं लागतं. समजा तुम्ही कीर्तन प्रोग्राममध्ये गेलात, मला तरी ॲटलिस्ट अजिबात नाचायची इच्छा नसते. म्हणजे मी काय करतो, एक शांत ठिकाणी उभं राहून ॲटलिस्ट टेम्पलला भगवंतांकडे दर्शन करत असतो. त्यातच मला आनंद वाटतो. दॅट्स माय फ्लेवर. किंवा काही लोक असे असतात, कीर्तन जेव्हा हे होतं ना तेव्हा काही लोक असे असतात की ते उलट्या पलट्या उड्या मारतात, नाचतात, वॉटेवर, म्हणजे चांगल्या प्रकारे नाचतात ते लोक. काही लोकांना अजिबात नाचायची सवय नसते. त्यांना साईडला उभं राहून असं शांतपणे बघावं असं वाटतं कीर्तन किती छान वाटलंय. पण कधी कधी काय असतं, समजा लोक नाचतच नसतील, मग आता काय करायचं? मग आता समजा नवीन क्राऊड आहे, ते नाचतच नाहीये, मग स्वतः जाऊन नाचावं लागतं, त्यांना घ्यावं लागतं, मध्ये गोल गोल फिरावं लागतं. आवडत नाहीये म्हणजे
दॅट्स नॉट आवर पॅशन अँड दॅट्स नॉट आवर फ्लेवर, बट ते करावं लागतं. आणि मग इव्हेंच्युअली लोक नाचायला लागले की बाहेर यायचं. दिस इज जस्ट टू सेट एन एग्जाम्पल कि अरे नाचो यार, कीर्तन में नाचो, कीर्तन में नृत्य करो. तो अभी ये प्रिन्सिपल है, फिलॉसॉफी है, नृत्य करने से भगवान की खुशी के लिए नृत्य करो. बट तेवढं मला हे नाही आहे, म्हणजे पॅशन नाही आहे. मला लोकांनी नृत्य करताना बघायला आवडतं, पण आता कोणी नृत्य करत नसेल तर देन आय हॅव टू गो अँड शो देम हाऊ टू डान्स, राईट. तर ते अशा प्रकारे आहे, जस्ट एन एक्झाम्पल. म्हणून भगवान तिथे अर्जुनाला म्हणतायत की अरे, शेवटची लाईन, कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण त्याचे अनुसरण करतात. याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आले. दॅट्स कर्मयोग इन द सेन्स की आपल्याकरता भक्तियोग आहे. जसं कधी कधी आम्ही असं बघतो, काही प्रोग्राम असतात तिथे आम्ही कंडक्ट करतो. ते प्रोग्राममध्ये ना, म्हणजे लोक अशी नवीन असतं की त्यांना प्रोग्राम झाला झाडू मारायची सवय नसते फॉर सम रिझन्स. पण त्यांना कळत नाही की काय करायचं, कारण सवय नसते ना. मग ते आपल्याला दाखवावं लागतं की चलो भाई. आता कसं आहे की इफ यू आर टीचर, जर आपण प्रचारक असेल तिथे, आणि मग जनरली लोक काय म्हणतात, अरे तुम्ही नाही काय करू, तुम्ही नाही काय करू, आम्ही करतो. पण त्यांना माहितीच नसेल कसं करायचं तर काय करणार. मग दाखवा, भांडी घासून दाखवा. भांडी ना अशी घासायची असतात बघा, असं पाणी मारायचं असतं. ऑल्दो आपल्याला आवडेल करायला ते, पण लोक करून देणार नाही, पण आपल्याला करून दाखवावं लागेल. वाय? कारण त्यांना जमत नाही, त्यांना माहीत नाही त्यांना कसं करायचं. ते हे आपण प्रत्येक एक्झाम्पल, म्हणजे अनेक एक्झाम्पलला कनेक्ट करून बघू शकतो की आपल्या इव्हन रेग्युलर आध्यात्मिक जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला करायची आवश्यकता नसेल, पण आपल्याला करायची आवश्यकता असेल. फॉर 2 reasons. 1 reason इज मे बी 3 reasons, मल्टिपल रिझन असू शकतील. एक रिझन असू शकेल की ठीक है भाई, उसको नहीं जम रहा है तो मुझे दिखाना पड़ेगा कैसे करना है. अजून एक कारण असेल की मला एक्झाम्पल सेट करावं लागेल की ऑल्दो मला हे करायची गरज नाही, पण मी करेल, राइट. कि बाबा भले कितना भी बड़ा आदमी हो जाए, छोटा हो जाए, उस सेवा करना चाहिए उसको. ऑल्दो इट्स नॉट जस्ट टू शो, जेन्युइनली आपल्याला करायचं आहे, बट बिकॉज मला दुसऱ्या काही सेवा असतील, पण तरीसुद्धा मी तिथे वेळ काढून करेल मी ती सेवा, आणि फायनली म्हणजे भगवंतांच्या प्रीती करता की ही सेवा केल्याने भगवंत प्रसन्न होतील, वैष्णव प्रसन्न होतील. अशा मल्टिपल अँगलने आपण त्याला बघू शकतो. एक साधारण अध्यात्मवादी जो कर्मयोगी है तो विचार करेल कि मुझे बंधन से मुक्त होने संसार के, इसलिए मुझे ब्लेसिंग चाहिए. किसका ब्लेसिंग चाहिए? उन लोगों का ब्लेसिंग चाहिए, भगवान का ब्लेसिंग चाहिए. तो मैं ये सेवा करूंगा तो मुझे ब्लेसिंग्स मिलेगा, तो मुक्त हो जाऊंगा मैं संसार से, राइट. कारण विदाउट ब्लेसिंग्स वी कॅनॉट बिकम फ्री. नुसतं कार्य केल्याने, म्हणजे अनासक्त होऊन या जगातनं आपण बाहेर पडू शकत नाही. आपण पण किती काय काय केले असतील, पाप केले असतील, किंवा काय काय लोकांना, किंवा भरपूर काय काय आपल्या जीवनात आपण गोष्टी केलेल्या असतील, त्या सगळ्यांपासून मुक्त होण्याकरता एक पूर्ण प्रोजेक्ट आहे तो. नॉट ओनली ब्लेसिंग्स ऑफ भगवान, ब्लेसिंग्स ऑफ वैष्णव, ब्लेसिंग्स ऑफ सगळ्या प्राणी मात्र, सगळ्यांचे. म्हणून ते लास्ट टाइम तुम्ही बघितलं होतं ना, अनेक प्रकारचे यज्ञ असतात, अशा प्रकारे. मग आता हे सांगितल्यावरती भगवंत म्हणतात, इसीलिए अर्जुन मैं कह रहा हूँ, श्लोक नंबर 21 में वाचा, श्री राधा मंजरी माते वाचा, श्लोक नंबर 21. Recording in progress. तत्सत्तेव इतरजनां प्रयत प्रमाणकृते लोकतत अनुवर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुकरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून घेते त्यानुसार सारे जग कार्य करते. मग भगवंत अर्जुनाला समजवतात की अर्जुन, आता पहिले त्यांनी काय दिलं, एक्झाम्पल दिलं जनक महाराजांचं. दॅट्स स्पेसिफिक एग्जाम्पल. आता यूनिवर्सल कि न केवल जनक महाराज बल्कि संसार में जो भी बड़े बड़े लीडर्स हैं वो जैसा करेंगे वैसा साधी भोली जनता कार्य करेगी. आता देशाचा राजा धार्मिक असेल तर जनता धार्मिक होईल, देशाचा राजा चोर असेल जनता चोर होईल. कारण सामान्य जनतेला अक्कल नसते, भला क्या है बुरा क्या है, उसको सिर्फ एक ही मालूम होता है, फॉलो कैसे करना है किसी को, कॉपी कैसे करना है. सामान्य जनतेला अजून काही माहीत नसतं. जसं तुम्ही बघितलं असेल ना, ते प्रभुपाद उदाहरण देतात नेहमी की म्हणजे असं तर त्याला काय म्हणतात, गावाकडे मेंढ्या वगैरे असतात त्या, ती पहिली मेंढी ज्या लाईन दिशेने जाईल सगळे त्याच्या मागे मागेच जातात.
कोणी विचारत नाही की अरे ही कुठे चालली आहे, कत्तलखान्याच्या आतमध्ये तर जात नाही लाईन, किंवा एखाद्या गवताच्या मैदानात तर जात नाही, कुठे काय माहीत नाही आम्हाला. जस्ट फॉलो, की पर्वताच्या टेकडीवरनं खाली पडेल जाऊन, आता जस्ट फॉलो. ती शिप मेंटॅलिटी आहे आपल्याकडे, हर्ड मेंटॅलिटी, की जो पहिला व्यक्ती घेऊन गेला उसके पीछे पीछे चलो. ते सगळं संसार असंच चाललेला आहे ना, की अरे वो वो थिएटर में बहुत अच्छा मूवी लगा है, मैंने सुना बहुत गर्दी है उधर, मतलब पक्का अच्छा पिक्चर रहेगा वो, तो मुझे भी जाना चाहिए. तर आमचे दोन होते असे, म्हणजे मी त्यांना म्हटलं जाऊ नका, ये मूवी देखने जाओगे ना सरदर्द होगा, दिमाग खराब होगा. मी ते म्हटले नाही आम्ही जाणार आहे. मग गेले ते. नंतर म्हटले अरे यार पूरे जीवन का अब तक का मतलब इतना सर दुख रहा था. मी म्हटलं असंच होईल ना, तो पिक्चरचं नाव होतं ॲनिमल. आता कधी कळत नाही की एखादी मूवी ब्लॉकबस्टर झाली याचा अर्थ असं थोडी आहे की ती मूवी मी काय डिमोशन करत नाही कुठल्या मूवीचं, पण म्हणण्याचा अर्थ असा आहे की बिकॉज कॉमन पब्लिकला आवडते याचा अर्थ असा नाही की ती ती चांगली गोष्ट आहे. कॉमन पब्लिक सगळी शूद्र आहे, कॉमन पब्लिक मूर्ख आहे. तर कॉमन पब्लिकची फ्लेवर काय असणार आहे, आहार निद्रा भय मैथून, त्याच्या पलीकडे काही फ्लेवर नाही आहे ना त्याचा. जर आहार मुद्रा काय लिहितात ते सेलिब्रिटी कोणाचा आपण फॉलो करतो त्यांच्या गोष्टी, हां बरोबर आहे. मग सेलिब्रिटी लोकांना थोडी माहिती असतं की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, त्यांना पैसा कमवायचा असतो. आणि ॲक्च्युली ते लोक जे दाखवतात त्या, आता समजा एखाद्याने गुटख्याची ऑर्डर ॲड केली, थोडी गुटखा खात होतो, तुम्हाला गुटखा खायला होतो आणि बरोबर पैसे कमवत होतो. तर मूर्ख अशी जनता आहे कि मैं मोबाइल यूज़ करता हूँ, अरे वो मोबाइल पक्का अच्छा रहेगा, क्या अच्छा रहेगा कि वो मैंने प्रोडक्ट लिया, ये पाउडर लगाया, ये क्रीम लगाया, ये बाल काले होते हैं, बाल घने होते हैं. कधी आतापर्यंत झालेत का तुमचे केस एवढी लांब अशी एकदम मोळी बसले का अशी लांब दाखवतात ते लोक, ये शॅम्पू लगाने इतना लंबा होता है बाल. पण आपण कसे असतो की आपल्याला अक्कल नाही, समजत नाही काय करायचं आपण, म्हणून आपण फॉलो करतो. म्हणून जर आपला आदर्श जो असेल, आपला राजा जो असेल, तो जर ठीक नसेल तर मग आपल्याला प्रॉब्लेममध्ये आणेल तो. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात, तात्पर्यामध्ये तुम्ही गेलात, सामान्य जनांना अशा नेत्यांची गरज असते जे व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकतो. तसे फॉर एक्झाम्पल जर एखादा नेता स्वतः धूम्रपान करत असेल तर तो लोकांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही. बरोबर आहे का नाही. एखादा टीचर असेल तो कॉपी करून पास झाला असेल, तो म्हणेल कॉपी करू नका, तर कसं जमणार यार. मुलं म्हणतील ओ सर आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे पास झाले होतात, आम्ही तुमची हिस्ट्री काढली, आम्हाला पण होऊ द्या की. तो कैसे होगा. अब माँ बोलेगी बेटा मैं टीव्ही देख रही हो, तू चॅन्टिंग करा, चॅन्टिंग कर. मग चॅन्टिंगमध्ये कोणाला आवडेल, कोणाला रस येईल. जो बद्ध जीव आहे त्याला चॅन्टिंगमध्ये रस येत नाही, त्याला टी व्हीमध्ये रस येतो, कारण आहार नेत्रा भय मैथून, राईट. मग तेव्हा त्याला आता परत मला भेटले होते नंतर, 15 वर्षानंतर भेटले होते. एक दिवशी ते आले होते मंदिरामध्ये, काही आता मला वाटतं महिना झाला असेल. फोटो पण काढला होता त्यांच्यासोबत, त्यांना फ्रेम दिली होती एक. ते मला शोधत आले होते, अरे म्हटले वो सर किधर गए, हमारे सर किधर गए. त्याने शोधूनच काढलं मला. मी त्याला म्हटलं नाही आता काय चाललं आहे. मी म्हटलं की मग परत त्यांना मी चॅन्टिंग बॅग दिली, म्हटलं चॅन्टिंग कर रे, चॅन्टिंग करू. तेव्हा आईला पण सांगितलं मी चॅन्टिंग करू. अशी पण उदाहरणं असतात की जर आपण स्वतः एक्झाम्प्लिफाय केलं नाही तर लोक कसं फॉलो करणार. आणि दॅट्स वाय चैतन्य महाप्रभू इथे म्हणतायत, सांगितले की श्री चैतन्य महाप्रभू सांगितले आहे की एखाद्या शिक्षकाने शिकवण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. जो या प्रकारे वर्तन करतो, जो या प्रकारे शिकवितो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक असे म्हटले जाते.
म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकांनी शास्त्रांच्या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. आता प्रभुपाद हा मुद्दा इथे का आणतायत? सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. का? प्रभुपाद लिहितात, एखादा शिक्षक प्रामाणिक शास्त्रांच्या तत्वांविरुद्ध कोणतेही नियम करू शकत नाही. म्हणून संहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांना मानव समाजाने पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ मानले जातात. म्हणून नेत्यांची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतांवरती आधारित असली पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार आणि अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांतांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. राईट. आणि प्रभुपाद पुढे लिहितात, कोणी असेल, कुठल्याही फील्डमधला टीचर असेल, तो जर आपल्या जीवनामध्ये शास्त्रांचं पालन करत नसेल, अपार्ट फ्रॉम हिज अकॅडमिक टीचिंग, तुम्ही भूगोल शिकवत असाल किंवा विज्ञान शिकवत असाल किंवा इतिहास शिकवत असाल किंवा गणित शिकवत असाल, दॅट इज ओके. पण अपार्ट फ्रॉम दॅट एक टीचरला धर्मशास्त्रांचं ज्ञान असणे फार आवश्यक आहे. आपल्या शास्त्रांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. का? कारण तो जर शास्त्रांचं आपल्या जीवनामध्ये पालन करत नसेल तर तो चांगला शिक्षक कधी बनवू शकतच नाही. का? उदाहरणार्थ, से फॉर एक्झाम्पल, याला उदाहरण म्हणून बघायचं असेल तर 2 गोष्टी असतात, 3 गोष्टी असतात. एक असतो विचार, दुसरा असतो आचार आणि पहिला असतो विचार, थॉट. त्या विचाराने आपल्या आचरण कसं होईल दिसतं. जसे आपले विचार असणार त्याप्रमाणे आपण वागणार, बरोबर आहे का नाही? जसे आपले विचार असतील त्या प्रकारे आपण वागणार. जर आपले विचारच एकदम हिंस्र असतील तर आपण मारामारी करणार. आपले विचार सात्विक असतील तर आपण लोकांना चांगल्या प्रकारे वागवणार. मग चांगल्या विचारातनं चांगला आचार बाहेर पडतं आणि चांगल्या आचारामधनं चांगला प्रचार होतो. अशा 3 लाईनमध्ये गोष्टी असतात, विचार, आचार, प्रचार. आंब्याचा आचार नव्हे, आचार. कोणचा? आचारवाला आचार, आचारसंहितावाला आचार. जर चांगला विचार नसेल, आणि आता चांगले विचार कुठून येणार तुम्ही मला सांगा? चांगले विचार कुठून येतात? चांगले विचार येतात भगवद्गीतेमधनं, श्रीमद भागवतमधनं, महाभारतामधनं, रामायणामधनं. भगवानांच्या भक्ती करून येतात, भगवानाचं नाव घेऊन येतं, हरे कृष्ण हरे कृष्ण. मग चांगले विचार उत्पन्न करण्याकरता आपल्याला शास्त्रांमध्ये रुची निर्माण करावी लागेल किंवा शास्त्रांसोबत संपर्क आपला असणे आवश्यक आहे. मग तो भले टीचर भूगोलचा असो किंवा इतिहासचा असो, गणितचा असो. नुसतं भूगोल शिकवून तो टीचर बनत नाही. तो चांगला टीचर तेव्हा बनतो जेव्हा त्याचे विचार स्वच्छ असतात. मग आता तो काय करेल? समजा त्याचे विचार स्वच्छ असतील, तो म्हणेल की विद्यार्थ्यांनो, तुम्ही आज विद्यार्थी आहात, चांगल्या प्रकारे शिका आणि शिकून झाल्यावरती मोठे व्हा. मोठं झाल्यावरती आई वडिलांची सेवा करा, समाजाची सेवा करा, देवाची सेवा करा, चांगल्या प्रकारे वागा, खोटं बोलू नका, बरोबर का नाही? आणि ज्याचे असे विचार नसतील तो काय म्हणेल? मुलांनो, तुम्ही शिका, मोठे व्हा आणि तुम्हाला पाहिजे ते करा, दारू पिया, लफडे करा, आम्हाला काही घेण्यात नाही, आमचं काम काय शिकवणं, आम्हाला पगार भेटतो, आम्ही देऊ. जनरली असं म्हणत नाही टीचर, पण सांगतोय मी. आणि जरी म्हणत नसले तरी त्यांच्यासोबत संग करून त्यांचे जे गुण आहेत ते लोक घेतात. जनरली टीचर अशा नसतात, पण इवन दो एखाद्या टीचरने जरी म्हटलं की मुलांना तुम्ही मोठे व्हा आणि चांगले पैसे कमवा आणि भरपूर एन्जॉय करा, हे पण बरोबर नाही ना. हे पण बरोबर नाही ना एक तऱ्हेने. मुलांना तुम्ही मोठे व्हा, चांगले शिका आणि या जगात फक्त भोग नका घेऊ, तुम्ही स्वतःला मुक्त करा या जगातनं. दॅट्स द आयडियल टीचर, बिकॉज ही नोज की आपल्या दुःखांचं कारण काय आहे. राईट. त्या असे बरेच लेवल्स आहेत, पण तुम्हाला दिसेल की ह्या 3 प्रोसेसमधनं आपण जनरली जातो की आपल्याला चांगले विचार असणे आवश्यक आहे, त्याने आपले आचरण चांगलं होईल आणि आचरण चांगलं झाल्यावरती आपला प्रचार चांगला होईल. राईट. ह्या 3 सर्वात टफ काय असतं आपला जनरली बोलणं सोपं असतं, बरोबर आहे का नाही?
बोलणं फार सोपं असतं, तुम्ही 4 लोकांना 4 उपदेश देऊ शकता, पण आपल्या जीवनामध्ये उतरवणे फार कठीण असतं ते, बरोबर आहे का नाही? बघितलं असेल आपण, कधी कधी तुम्ही लेक्चर देत असाल कुठे सत्संगमध्ये किंवा कुठे काय म्हणत असाल किंवा काही लोकांना उपदेश देत असाल, बेटा ऐसे नहीं करने का, जब झगड़ा होगा ना तो गुस्सा नहीं करना, उलटी गिनती चालू करना, 10, 8, 9, उलट म्हटलं मी. मग काय होतं, आता समजा तुम्ही आपण जर भांडायला लागलो, आठवतं का आपल्याला, बेटा उलटी गिनती करना अभी, झगडा नाही करना, आठवत नाही ना? ये सोपं नहीं एवढं, है ना? अच्छा, रास्ते से जाते समय अगर सिनेमा थिएटर का बिलबोर्ड देखा ना, देखना नहीं, हमको देखना नहीं होता है, चैंटिंग करना है, भगवान का नाम लेता है. आता समोर तुमच्या आलं बिलबोर्ड तर काय होणार मग? सोपं नसतं एवढं. सो दॅट्स वाय फर्स्ट थिंग, या 3 मध्ये सर्वात इझी असतं, म्हणजे रिव्हर्स जर तुम्ही आलात, प्रचार सर्वात सोपा आहे बोलणं, त्याच्याहून कठीण आहे आचार, आणि त्याच्याहून कठीण असतं क्लास चालू आहे. हे आमचे एक भक्त होते, येऊन गेले. त्याच्याहून कठीण असतं, सॉरी, या 3 जे लेवल असतात, प्रचार सर्वात सोपा आहे. वो हमें पता नहीं है. इंटरनलाइज करणे आणखीन कठीण आहे. एक्सटर्नली शो करणे सोपं आहे, इंटरनली त्याला आत्मसात करणे अजूनही कठीण आहे, राईट? म्हणून एक ठिकाणी असं म्हणतात, टू स्पीक अबाउट कृष्णा इज व्हेरी इझी, भगवंताबद्दल बोलणं फार सोपं आहे. टू ॲक्ट लाईक कृष्णा डिवोटी इज मोर डिफिकल्ट, पण भगवंतांच्या भक्ताप्रमाणे वागणे कठीण आहे, आणि त्यामुळे कठीण आहे खरोखर आपण भक्तासारखं वागणे हृदयामध्ये. कदाचित मी तिलक लावेल, कंठीमाळ धारण करेल, मी डिवोटी आहे, पुढं काय माहिती माझ्या मनामध्ये काय काय आहे, यू नो, मैं डिवोटी आहे, पण जब तक मुझे कोई अगर दंडवत नहीं करता तो ये तिलक कुछ काम का नहीं है मेरा, ये धोती कुर्ता पहने का कुछ काम का नहीं है, मुझे कोई सैल्यूट नहीं कर रहा है. क्यों भाई? सैल्यूट पाने के लिए धोती कुर्ता पहना क्या? सैल्यूट लेने के लिए तिलक लगाया, सैल्यूट लगाने के लिए यू नो आप चैंटिंग कर रहे हैं, सैल्यूट लगाने के लिए भागवत पढ़ रहे हैं, जो भी आहे. तर अशा वेगवेगळे लेवल आहेत, बट नंदलेस आपण तरीसुद्धा काय करत राहायचं, प्रोग्रेसिव्हली अभ्यास करत राहायचा. जसं जनक महाराजांनी एक्झाम्पल बाय केलं इथे, तर ऑफकोर्स जनक महाराज इज अ व्हेरी प्युअर डिवोटी, पण आपल्या लेवलला आपण यू नो या 3 लेवलला कार्य करत राहायचं. आपले विचार चांगले बनवत राहायचं, विचार चांगले झाले की ऑटोमॅटिक आपला जे बिहेवियर आहे ते चांगलं होत जाईल, बिहेवियर चांगलं झालं की ऑटोमॅटिक आपला प्रचार चांगला होईल. कारण कसं असतं ना की ॲक्च्युली अल्टिमेटली लोक काय करतात की आपले लेक्चर नाही ऐकत. इन वन सेन्स तुम्हाला बघायचं असेल तर लोक ॲक्च्युली आपलं फक्त लेक्चर ऐकत नाहीत, लोक आपलं बघतात की आचरण कसं आहे. जर तसं असतं ना, नुसतं लेक्चर ऐकून लोक जर डिवोटी बनत असते ना, ते जेव्हा बोलतील तेव्हा जसं मी बोलतो तसं तुम्हाला वाटणारच नाही, आणि कसंही बोलतात, मध्ये मध्ये अडकतात. मध्ये काय पण बोलतात, इकडे तिकडे बोलतात, काय कधी कधी सिक्वेन्स कळत नाही, बरोबर आहे का नाही? त्यांचं कसं असतं, तुम्ही ऐकले असतील ना बाहेरची प्रवचनं लोकांची, जे स्पिरिच्युअल गुरु असतात बाहेरचे, ते एकदम लाईनीमध्ये शांत मधुर, जसं एक एक थेंब पाण्याचा पडतो पावसाचा, टप, एक शब्द झाला, नेक्स्ट शब्द टप, तिसरा शब्द, मग फुलपाखरू उडतोय, फुलाचा सुगंध येतोय, वारा वाहतोय, तो ये हवा, ये आकाश, ये पाणी, अशा किती लयबद्ध बोलतात ते लोक. पण त्याने डिवोटी नाही बनत ना, बिकॉज देर इज अ डिफरन्स इन व्हॉट दे से अँड व्हॉट ॲक्च्युली दे फील अँड व्हॉट ॲक्च्युली दे आर इन देअर ओरिजिनल लाईफ, राईट? लोक काय करतात की आपलं आचरण बघतात. आपलं जर आचरण आपल्या बोलण्याप्रमाणे नसेल तर एका मिनिटामध्ये सुद्धा आपण बघितलेले आहेत की इतिहासामध्ये संस्थाच्या संस्था विस्कळीत झालेल्या आहेत.
ज्या संस्था एकदम उच्च पदाला गेल्या होत्या त्या संस्था, त्यांचा कोणी आध्यात्मिक गुरु असेल त्यांनी काहीतरी गडबड केली, एका झटक्यामध्ये संस्था कोसळते. कारण लोक प्रवचन बघत नाही, तो लोक काय बघतात की खरंच हा जे बोलतो ते फॉलो करतो का, याला काही व्हॅल्यू आहे का. जर स्वतःच पालन करू शकत नसेल तर आम्ही कसं त्याला आम्ही जीवनामध्ये पालन करणार, राईट. आणि कसं असतं की आता तुम्ही जनरल कधी लोक म्हणतात की अरे सोचने से क्या होता है, हमको ॲक्ट करना चाहिए. बस सोचना बहुत जरूरी है, इन द सेन्स की आपले जे विचार आहेत ते जोपर्यंत साफ होणार नाही तोपर्यंत आपली क्रिया साफ होऊ शकत नाही. तू म्हणाल की नाही अच्छा, म्हणून बघा कधी कधी काही लोक म्हणतात की अच्छा बिहेव करो. अरे अच्छा बिहेव आप तब करोगे जब अच्छा शास्त्र का पठन करोगे, और अच्छा शास्त्र का पठन भी आत्मसात करोगे और भक्तों के साथ रह के देखोगे कि कैसे शास्त्र को इम्प्लीमेंट किया जाता है. इट्स नॉट जस्ट जस्ट त्याला काय म्हणतात ब्लाइंडली फॉलोईंग. तर आपल्याला खरंच बेनिफिट हवा असेल तर शास्त्रांचा आपल्याला भक्तांच्या संघामध्ये राहणं जरुरी आहे. कारण शास्त्र भक्तांच्या संघामध्ये कसे इम्प्लिमेंट केले जातात हे एक्झम्प्लिफाय केलं जातं, राईट. अदरवाईज आपल्याला कळणार पण नाही. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल काही वर्षांपूर्वी आपले हे उदाहरण तुम्ही ऐकलं, अगोदर पण सांगितलं होतं आय थिंक, यांचं बिल क्लिंटनचं उदाहरण तुम्ही सांगितलं होतं. US प्रेसिडेंट बिल क्लिंटनचे पहिले होऊन गेले. तर त्यांचं कसं होतं, त्यांनी काही स्कॅन्डल केला होता ऑफिसमध्ये. मग ते म्हटले की मग त्यांच्यावरती केस झाली म्हणजे काय की लोकांनी सांगितलं की अरे आप प्रेसिडेंट है लेकिन आप इस प्रकार का व्यवहार करते हैं, आपने कोई लफड़ा किया, कुछ भी किया, जो भी किया, तुम्हाला माहिती असेल ते इतिहासामध्ये तुम्ही नोट करू बघू शकता. पण लोकांना ॲक्सेप्टेबल नाही आहे ते. लोक म्हटले की तुम्ही अशा प्रकारे जे मॉरल जी नीतिमत्ता आहे त्याला तुम्ही तोडलेलं आहे. मग त्यांना राग आला. ते म्हटले की अरे मैं अपने पर्सनल लाइफ में कुछ भी करूँ उससे क्या फरक पड़ता है. मग त्यांनी काय केलं, कोर्टमध्ये केस केली आणि स्टॅटिस्टिक्स प्रमाणे आकडा आहे त्यांनी $40 मिलियन खर्च केले प्रूव्ह करण्याकरता स्वतःला की मी निर्दोष आहे. आणि जी समोरची पार्टी होती त्यांनी पण किती खर्च केले, $10 मिलियन खर्च करण्याकरता की कशा प्रकारे हे म्हणजे सत्य आहे. मग आता जेव्हा त्यांना विचारलं प्रेसिडेंटला की अरे भाई आप ऐसा क्यों कह रहे हैं, तो ते म्हटले की देखो मेरी पर्सनल लाइफ है, बराबर, आपकी पर्सनल लाइफ आपकी है. मैं आपकी पर्सनल लाइफ में नोकझोंक कर रहा हूँ क्या, नहीं कर रहा हूँ. तो आप मेरी पर्सनल लाइफ में नोकझोंक क्यों कर रहे हैं. होना चाहिए ना. आप कुछ भी करेंगे कैसे चलेगा. हमारे पास भी स्क्रिप्चर है, बायबल में लिखा हुआ है आणि फलाना भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण अल्टिमेटली त्यांनी सांगितलं की त्यांचा क्लेम असा होता कि देखो एक राजा का कर्तव्य क्या होता है कि देश अच्छा चलना चाहिए. देश अच्छा चल रहा है, देश में पैसा आना चाहिए, पैसा आ रहा है, इकोनॉमी फ्लरिश हो रही है, प्रोग्रेस हो रहा है, सब कुछ शांत है, युद्ध नहीं हो रहा है, सब ठीक ठाक है. तो प्रॉब्लम क्या है आपको. मेरा पर्सनल लाइफ में मैं कुछ भी करूँगा, आपको क्या प्रॉब्लेम है. पण असं नसतं ना. सी म्हणून लोक काय करायचा प्रयत्न करतात की 2 कंपार्टमेंट बनवायचा प्रयत्न करतात ट्रेनच्या डब्याप्रमाणे. दिस इज पर्सनल लाइफ, दिस इज पब्लिक लाइफ. पर्सनल लाइफ यानी कि प्राइवेट लाइफ. प्राइवेट लाइफ में मैं कुछ भी करूँ आपको क्या लेना देना है ना. पब्लिक में तो मैं अच्छा हूँ ना, मेरी पर्सनल लाइफ है वो. बट ऐसा नहीं होता है ना बाबा. वाय, बिकॉज अल्टिमेटली इट्स ऑल अबाउट अवर चेतना. आपला कॉन्शियसनेस जो आहे ना, जो आपण कॅरी करतो प्रायव्हेट लाईफमध्ये तोच पब्लिक लाईफमध्ये कॅरी ऑन होतो. समजा एखादा व्यक्ती फार लष्टी आहे, कामी आहे, तो जर प्रायव्हेट लाईफमध्ये असा असेल, पब्लिक लाईफमध्ये पण तीच चेतना घेऊन येतो तो, तिथे पण तो त्याचा प्रॉब्लेम करेल मग. अँड दॅट्स वॉट द सेम थिंग हॅपन. एखादा व्यक्ती चोर असेल अपने प्राइवेट लाइफ में और तो मतलब पब्लिक में मैं तो अच्छा हूँ, लेकिन आप कितना देर अच्छा रहोगे. आपका जो भाव है, चेतना है, वो अल्टीमेटली वहाँ एक्सप्रेस हो ही जाएगा. आप वहाँ चोरी करोगे ही, क्योंकि आपका जो चेतना है वो वही है.
से फॉर एक्झाम्पल अजून एखादं उदाहरण घ्या. हां ऑफकोर्स दिस इज पॉझिटिव्ह साईडमध्ये एक्झाम्पल आहे. प्रभुपादांच्या एका पुस्तकामध्ये उदाहरण आहे की एकदा असं एक ना त्या ह्याच्यामध्ये येते ऑन द वे टू कृष्ण पुस्तकामध्ये प्रेम सागर सर कृष्ण पुस्तकामध्ये मला एक चित्र दिसेल. तर ऑफकोर्स दिस इज ऑन पॉझिटिव्ह साईड बट जस्ट टू कॅन एक्झाम्पल की एक जो व्यक्ती असतो तो सत्संग कार्यक्रम होतो आणि रात्री सगळे झोपलेले असतात, पण याला झोप लागत नाही रात्री. का? 10 रात्रभर इकडून तिकडे फेऱ्या मारत असतो आणि काय करतो तो बऱ्याच लोकांच्या ज्या चपला एक साईड ठेवलेल्या असतात त्या चपला उचलून त्या साईडला घेऊन जातो बाहेर आणि ठेवून देतो. तो दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी सकाळी उठता म्हणता अरे क्या हो गया ये चप्पल इधर रखा था और हमारा सामान रखा था यहाँ पे, वो सामान वहाँ क्यों चला गया? तो जो म्हणजे तो व्यक्ती समोर येतो तो म्हणतो की अरे माफ करना, क्या है ना पहले मैं चोर था, अब मेरे को रात भर चोरी करने का आदत है, अब मैं अभी भगत बनने का ट्राई कर रहा हूँ, लेकिन अभी क्या है थोड़ा थोड़ा धीरे धीरे साफ हो रहा है वो मेंटेलिटी. तो रात को मेरे को नींद ही नहीं आ रहा था क्योंकि वो प्रोपेंसिटी है. तो मैंने क्या किया, इधर जो रखा हुआ आपका सामान था, आइडियली अगर मैं चोर होता तो भाग मतलब हार्डकोर पहले का चोर रहता तो सब लेके भाग जाता, लेकिन अभी मैं भगत बनने का प्रयास कर रहा हूँ तो मैंने वो सामान यहाँ से उठाया और वहाँ रख दिया. बाद में मुझे नींद आया. सी म्हणण्याचा अर्थ असा आहे की इवन दो जे स्पिरिच्युअल लाईफ प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतात त्यांच्या प्रोपेन्सिटीज एवढ्या लवकर जात नाही, ग्रॅज्युअली हळूहळू हळूहळू. मग जे लोक स्वतःला शुद्ध करायचा प्रयत्न करत नाहीये त्यांचं कसा असा विचार असेल, ते किती अशुद्ध असतील. म्हणून असं काही नसतं कि ये मेरा प्राइवेट लाइफ है, मैं इसमें कुछ भी कर सकता हूँ, और ये मेरा पब्लिक लाइफ है, इसमें मैं जैसे हूँ आप उसमें आपको क्या प्रॉब्लम है, मैं प्राइवेट. ऐसा नहीं होता है. आइडियली अ पर्सन इफ ही हॅज टू रिअली अ जेन्युइन वेल विशर अँड लीडर, त्याला खरंच जर एखाद्या व्यक्तीचा वेल विशर व्हायचा असेल आणि एक आदर्श शिक्षक किंवा टीचर व्हायचा असेल, स्पेशली नेता लोकांकरता किंवा टीचर करता, आता हे एक्झाम्पल स्केल डाऊन आपण छोटा युनिट पर्यंत करू शकतो, पण जसा मी माझ्या घरात वागतो तसंच मी भक्तांसोबत मंदिरामध्ये भेटल्यावरती वागतो. बरोबर आहे का नाही? मी जर नाही वागलो घरामध्ये तसा आणि मी जर भरपूर भांडणं कसले आणि एकदम मंदिरात गेल्यावरती पण तेच होईल माझं हळूहळू, तिथे पण मी भांडणं करेल. असं नसतं की अभी मंदिर में आया हो तो मैं नहीं हो सकता, क्योंकि आपका थॉट प्रोसेस आपले विचार आपण कॅरी फॉरवर्ड करतोय म्हणून दॅट्स वाय प्रभुपाद इथे लिहितात की प्रभुपादांनी लिहिलेले पुढे एक ठिकाणी सुंदर, राजा किंवा राज्याचा कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. या सर्व स्वाभाविक नेत्यांवरती त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे. म्हणून इट्स नॉट जस्ट क्वेश्चन ऑफ की तुम्ही भूगोलचे टीचर आहात किंवा गणिताचे टीचर आहात, हमें टीचर हो, अरे तुम्ही टीचर नहीं बने अभी तक. टीचर आप तब बनेंगे जब आप अपने आदर्श से लोगों को सिखाएंगे कि जीवन कैसे जीना है. देन ओनली यू बिकम अ गुड टीचर. अँड दॅट्स वाय सगळ्यांना पण स्पेशली ह्या लोकांना शास्त्रांचं व्यवस्थित अध्ययन असणं माहिती पाहिजे. बरोबर आहे मालती नाईक माताजी? जर आई वडिलांना माहीत नसेल दिवाळी का साजरी करतात तर मुलांना काय सांगतील ते लोक? बऱ्याच लोकांना माहीत नसतं आपल्या भारतामध्ये दिवाळी का साजरी करतात. दिवाळी का साजरी, फटाके फोडायचे, सुट्टी असते आम्हाला. जन्माष्टमी काय करतात, दहीहंडी फोडायची असते. माहीत नसतं अक्षरशः म्हणून ॲटलिस्ट एवढं विस्तारामध्ये नाही पण बेसिक तरी माहिती पाहिजे ना की बाबा आपले आराध्य दैवत कोण आहेत आणि आपण हे सण साजरे का करतो, याच्यामागे उद्देश काय आहे. अदरवाईज आता काय होतं, मग आपण ज्या प्रकारे त्यांना आदर्श दिलेले आहे ते पण पुढे तेच कॅरी फॉरवर्ड करतात आणि इव्हेंच्युअली ते लुप्त होऊन जातं. दॅट्स वाय इथे भगवंत म्हणतात यदेद आचरति श्रेष्ठ तत्तत एवेतरो जना, कि जिस प्रकार आप बिहेव करोगे उस प्रकार लोग बिहेव करेंगे. लोग केवल आपका लेक्चर सुनेंगे नहीं, लोग देखेंगे कि आप कैसे व्यवहार करते हो. आप खाली लेक्चर एक तरह से देते हो, दूसरा व्यवहार करते हो, तो फिर लोगों का विश्वास और टूट जाता है.
म्हणून अशा लोकांनी लेक्चर देऊच नाही कधी तरी. जर आपल्याला फॉलो करायचं नसेल तर लेक्चर नकाच देऊ ना. फॉलो करायचं असेल लेक्चर द्या, घाबरू नका कोणी. तुमच्यापैकी बरेच जण प्रचारक आहेत. घाबरायचं नाही. सी, एक गोष्ट असते की आपल्याला फॉलो करायचंच नसतं आणि पण आपल्याला नुसतं लेक्चर द्यायचं असतं. तर ह्या लोकांनी कधीच लेक्चर देऊ नये. दुसरी लोक असतात की ज्यांना फॉलो करायचं पण असतं आणि लोकांना शिकवायचं पण असतं आणि ते प्रयत्न करत असतात. कधी कधी एखादी गोष्ट मागे पुढे झाली तर दॅट इज ओके. भगवंत त्याला करेक्शन देतात आणि रेक्टिफाय करून देतात आणि माफ करतात. पण पर्पजफुली आपल्याला असं वागायचंच नाही आहे. ज्या प्रकारे आपण शिकवतो आणि इथं शिकवत राहिलो तर ते पाप आहे. आपण मग लोकांना काय करतो, मिसलीड करतो. अशा प्रकारे भारतामध्ये आज किंवा जगामध्ये नास्तिक लोकांचं जास्त संख्या का वाढलेली आहे? कारण धार्मिक लोक चांगल्या प्रकारे वागत नाहीत. जर तुम्ही स्वतःला देवाचे प्रतिनिधी म्हणता, तुम्ही देवाने सांगितल्याप्रमाणे वागा ना, मग बघा लोक किती भक्त होतील. पण बरेच लोक हे देवाच्या नावाखाली स्वतःला अशा प्रकारे वागतात की म्हणजे त्या लोकांनाच टेन्शन येतं की अरे खरं देव आहे का? देव असेल तरी लोक कसे वागणार? देवाचे प्रतिनिधी असे वागतात, मग म्हणजे काही चान्सच नाही, होपच नाही आहे. मग ते लोक देवाकडे जातच नाहीत. मग ते लोक सिनेमा, स्पोर्ट्स, अख्ख्या जगामध्ये हजारो गोष्टी पडलेल्या आहेत ऑप्शनमध्ये, राईट. म्हणून दॅट्स वाय ते भगवंत म्हणतात की अर्जुन, कर्तव्याने, आपल्या कार्याने लोकांना उदाहरण देणे. मग आता इथे कनेक्शन काय? आपण काय झाली होती श्लोक नंबर 19 पासून की आपल्या कर्मफलावर आसक्त न होता कार्य करत राहायचं. का करत राहायचं? कारण आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. मग 20 मध्ये त्यांनी उदाहरण दिलं जनक महाराजांचं. देखो जनक महाराज कैसे कार्य कर रहे हैं, बिना आसक्ति के अपने कार्य करते हैं और इस जगत में सिखाते हैं कि कैसे हमें कर्म करना चाहिए. हालांकि उनको जरूरत नहीं है. आणि 21 मध्ये युनिव्हर्सल एक्झाम्पल दिलं की जो जो श्रेष्ठ व्यक्ती करता है वैसा सामान्य व्यक्ती करता है. म्हणून बघा ना, आता आज त्या दिवशी ते रिपोर्ट आला होता ना, भारतामध्ये आता न्यू इयरला मंदिरामध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. इथे आपल्या मंदिरामध्येच गर्दी. 20,000 लोक जन्माष्टमीला एवढे लोक येतात माहिती का तुम्हाला? जन्माष्टमी क्राऊड जवळ 25,000. न्यू इयरला 25,000 लोक येऊन गेली मंदिरामध्ये. बाय, कारण राजा तसा आहे, राजा धार्मिक आहे. लोक ऑटोमॅटिक धार्मिक असतात. त्यांना वाटतं की अरे ये बड़ा व्यक्ति करा मतलब मुझे भी करना जरूरी है, मेरा राजा ऐसा है तो मुझे भी ऐसा होना चाहिए. बिकॉज पीपल हैव just simple tendency to follow whoever is the leader, right. आणि मग नंतर भगवंत म्हणतात 22 नंबर. आता हे 3 श्लोक आहेत, 22, 23, 24. या 3 श्लोकांचे श्लोक अनुवाद तिघे लाईनमध्ये वाचू आपण आणि तिघांचं एक्सप्लेनेशन आपण एकत्र घेऊ. आज जेवढं होईल तेवढं होईल, बाकी नेक्स्ट क्लासला. श्लोक नंबर 22 गोपीगण माताजी वाचा, 23 मंजुळाली माताजी वाचा, 24 इथे कोणी प्रभू लोक दिसत नाही, कुठे गेले? पांडुरंग दर्शन प्रभू, त्यांनी वाचा. ठीक आहे, वाचा गोपीगण माताजी. हरे कृष्ण. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम आप्तव्यम वर्त एवाच कर्मणी. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही. मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही, आणि तरी सुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. बघा, भगवंत म्हणतात की मला काय गरज नाही, पण मी कार्य करतो, राईट. म्हणून पुढे म्हणतात 23 नंबर मध्ये का बघा. आता 23 वाचा. नेक्स्ट मंजुळाली माताजी. यदि अहं न वर्तेयं जातु कर्मन् निद्रता मम वत्म अनुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. कारण जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील.